ठरलं तर मग ज्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सायली गडबडीने जात असते. आई, मी जरा पटकन बाहेर जाऊन येते असं म्हणते आता सायली. अगं, इतकी लवकर काढली होतीस तू, कुठे निघालीस असं म्हणते आता अस्मिता. सायली असं म्हणते आता कल्पना. मला सांग, काही प्रॉब्लेम झालाय का? मधुभाऊ ठीक आहेत ना असं म्हणते आता कल्पना. हो, ते ठीक आहेत. कुसुमताईशी झालंय माझं बोलणं. आई, मी पटकन जाऊन येते ना असं म्हणते आता सायली. मग आपण बोलू असं म्हणते आता सायली. तुझा चेहरा सांगतोय की तू काहीतरी टेन्शन मध्ये आहेस असं म्हणते आता कल्पना. हे बघ, तू अशी ना एकटी नको जाऊस. मी येऊ का तुझ्यासोबत असं म्हणतात अस्मिता. अहो अस्मिता ताई, तुम्ही नका दगदग करू आई. मी प्रतिमा त्यांकडे जाऊन येते असं म्हणते आता सायली. प्रतिमाकडे असं म्हणते आता कल्पना. अच्छा, म्हणजे तन्वीने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली तर असं म्हणते आता कल्पना. तसं काय कळलं नाहीये मला अजून, पण माझं चित्त ठऱ्यावर नाही. मी एकदा जाऊन बघून येते ना तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही असं म्हणते आता सायली. ठीक आहे, जा असं म्हणते आता कल्पना, पण लवकर ये आणि काय लागलं तर फोन कर हा असं म्हणते आता कल्पना. आणि त्या तन्वीपासून जरा सावध राहा असं म्हणतात अस्मिता. तिचं डोकं असं चालतं ना की आपल्याला सुचणार पण नाही असं म्हणतात अस्मिता. आणि आई, आता मी शांत बसणार नाही असं म्हणते आता सायली. प्रियाला चोख उत्तर दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं म्हणते आता सायली. येतेच मी म्हणून आता सायली निघते तिथून घरातून. तर आता इथे प्रतिमा स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सुमन पोळ्या लाटत असते आणि आता प्रतिमा त्या भाजून घेत असते. तर तेवढ्यातच आता प्रिया वाकून बघत असते दोघी काय करतायत म्हणून. तर आता सुमन म्हणते, पोळ्या लाटून झाल्या आहेत, तुम्ही जा, मी भाजते पोळ्या असं म्हणते आता सुमन. शेवटची आहे ना मी भाजते पोळी असं म्हणते आता प्रतिमा. आणि प्रिया सगळं ऐकत असते बघा हे प्रेक्षक हो पाठीमागच्या खिडकीतून. बरं असं म्हणते आता सुमन, मग मी कपडे वाळत का बघून येते असं म्हणते आता सुमन. ओके असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे प्रतिमा मात्र भाजत असते चपात्या. तर आता प्रिया प्लॅन बनवते. चेअर्स असं म्हणत असतो आता नागराज आणि मैपत. आता मैपतचं घर दाखवलंय बघा प्रेक्षक हो. वाह असं म्हणत होता नागराज. मैपत, बाकी काय असो, पण कधी कधी ना तू मला जाम इम्प्रेस करतोस असं म्हणत होता नागराज. होय ना असं म्हणत होता मैपत. इतके दिवस मला वाटत होतं की तुझी धाव असेल फक्त चाकू चुऱ्यापर्यंत, पण तू डायरेक्ट बुद्धिबळाची चाल खेळलायस असं म्हणत होता नागराज. बुद्धिबळाची चाल. आणि हसायला लागतो होता तो. त्या प्रियाचं प्याद असं पटावरनं कधी उडून पडेल तिला कळणार पण नाही असं म्हणत होता नागराज. अहो नागराज सेठ, माझा फक्त प्लॅन होता, पण तुमच्यामुळे तो सक्सेस झाला ना असं म्हणत होता मैपत. तुमच्यामुळे करू शकलो मी हे. तुम्ही जर का त्या अर्जुन सुभेदार आणि तुमच्या भावाचं बोलणं ऐकलं नसतं तर मी काय करू शकलो असतो असं म्हणत होता मैपत. तर आता नागराजला आठवतं कसं त्याने ऐकलेलं असतं रविराजचं बोलणं, कसं अर्जुन आणि रविराजचं बोलणं तो ऐकलेलं असतो. म्हणजे आता रविराज म्हटलेला असतो बोल अर्जुन, तर अर्जुन म्हटलेला असतो मी शाळेत चाललोय, मला तिचा एखादा जुना फोटो मिळेलच, ॲडमिशन फॉर्मवर तर असेलच, जर तो सापडला ना तर कदाचित तिच्या आईबाबांपर्यंत पोचता येईल. तुला नक्कीच काहीतरी ब्रेक थ्रू मिळेल तिथून, माझी काहीतरी मदत लागली तर नक्की सांग असं म्हटलेलं असतो ना रविराज. तर ते आता सगळं ऐकलेलं असतो नागराज. आणि मग आता नागराज म्हणतो म्हणून तर मी येऊन तुला सांगितलं असं म्हणत होता नागराज. अहो पुढे जाऊन मी चपाचप करणार होतो ते माहीतच होतं, पण तुम्ही विजेपेक्षा फास्ट निघाले. नाही म्हणजे अर्जुन सुभेदार शाळेत यायच्या आधीच तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज केलं हो नागराज शेठ असं म्हणत होता मैपत. तर आता नागराज म्हणतो, पहिला मी शाळेत गेलो आणि मग तिथे त्या बाई सांगत होत्या पिऊनला की 2003 आणि 2004 सालीच्या शाळेच्या फाईल घेऊन ये असं म्हटलेली स्थिती बाई. तर मग आता तो पिऊन जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला नागराज म्हटलेला असतो 2003 आणि 2004 सालीच्या फाईल आण आणि मला दे असं म्हटलेला असतो तो. तर आता 2002, 3, 3, 4 या सगळ्या फायली घेतलेला असतो आता तो पिऊन. आणि आता घेऊन आलेला असतो 2003 आणि 2004 सालीचा फायली नागराजकडे. आणि आता पैसे दिलेला असतो त्याला नागराज. आणि आता त्या फायलीमध्ये असते ना सायलीचा जो फोटो असतो तिच्या फॉर्मवरती, तो आता काढतो आणि आता बघा प्रेक्षक हो तो दुसरा फोटो लावतो नागराज तिथे. आणि मग नंतर त्यांनी कॉल केलेला असतो त्या पिऊनला, ये घेऊन जा ही फाईल म्हणून. आणि मग बघा प्रेक्षक हो आता इथे सायलीचा फोटो काढलेला असतो आणि दुसरा लावून दिलेला असतो नागराजने. तर आता इथे अर्जुन म्हणत असतो येस येस, फायनली मला सायलीचा बालपणीचा फोटो सापडला. आणि नागराज हसत असतो ते सगळं बघून. तर आता नागराज हसतो खूप. एका दगडात दोन पक्षी असं म्हणत होता मैपत. आतापर्यंत त्या अर्जुन सुभेदारला लय जिंकू दिला आपण, पण आता ह्या सगळ्याचं चुपटं करायची वेळ आली असं म्हणत होता मैपत. आणि एकीकडं ह्या चिचोंद्रीची नांगी ठेचून तिचा माज पण उतरवायचा आहे असं म्हणत होता मैपत. मला तर जाम टेन्शन आलं होतं बुवा सुरुवातीला असं म्हणतो नागराज, पण जमलं, सगळं जमलं व्यवस्थित असं म्हणत होता नागराज. त्या अर्जुन सुभेदारला कळलंच नाही की त्याला जो फोटो मिळालेला आहे तो छोट्या सायलीचा नाही, छोट्या प्रियाचा आहे असं म्हणत होता नागराज. तर तो फोटो प्रियाचा असतो बघा प्रेक्षक हो लहानपणीचा. तर आता इथे प्रिया आपला डाव साजते. आणि आता ती जिथे प्रतिमा स्वयंपाक करत असते ना तिथे येते बघा प्रेक्षक हो आता प्रिया.
आणि आता इथे प्रतिमा आपल्याच कामामध्ये असते आणि आता ती पोळ्या भाजत असते आणि आता इथे प्रिया पाठीमागणं येते आणि आता ती येते किचनमध्ये. हळूहळू बाजूला सरकत सरकत आता येते ती. हे आता आपल्याला तव्यावर तोंडावर पडलीस ना प्रतिमा, तर तुझी जीभ चांगलीच बंद होईल असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया काहीतरी करणार असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती प्रतिमाच्या जीवावर उठलेली असते प्रिया आणि आता ती ढकलणार असते जोरात ह्या प्रतिमाला. पण आता तेवढ्यातच सायली येते आणि म्हणते प्रतिमा त्या. तर आता प्रिया जोरात ढकलणार असते आता प्रतिमाला. तेवढ्यातच आता प्रतिमा हलते, कारण आता सायली आलेली असते ना. तर आता तिचा आवाज ऐकून प्रतिमा दुसरीकडे हललेली असते आणि आता प्रियाचा हात बघा प्रेक्षक हो जाऊन तव्यावर पडतो. तन्वी असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात अर्जुनच्या केबिनमध्ये. इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे आहात, मला माहित नव्हतं असं म्हणत होता अर्जुन. आहे असं म्हणत होता तो. तर आता चैतन्य म्हणतो हे चौक मर्डर केसमध्ये आपली मदत करायला आले होते असं म्हणतो चैतन्य. मी त्यांना म्हटलं अर्जुनचं एक छोटंसं काम आहे, तुमच्याकडे थांबता का, तर तुलाच भेटायला थांबलेत ते असं म्हणत होतं चैतन्य. थँक्यू सो मच सर असं म्हणत होता अर्जुन. तुम्हाला माहितीच आहे की मी माझ्या बायकोचा पास्ट शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत होता अर्जुन. आणि आज मला तिच्या शाळेतून तिच्या लहानपणीचे फोटोज सुद्धा सापडले असं म्हणत होता अर्जुन. बरं मला सांगा तिच्या या फोटोवरून तिच्या खरी आईबाबांबद्दल काही माहिती मिळू शकते का. तर आता सावंत बघतात तो फोटो. पण अर्जुन असं म्हणतो होता चैतन्य, तुला हा फोटो शाळेत मिळालाय राईट असं म्हणत होतं चैतन्य. पण मग त्या शाळेत तर तिचा ऍडमिशन मधुभाऊने केलं असेल असं म्हणत होतं चैतन्य. त्या शाळेचा सायली वहिनीच्या आईबाबांशी काही संबंध असेल असं म्हणत होतं चैतन्य. मग ह्या फोटोवरून पास कसं शोधणार असं म्हणत होतं चैतन्य. हा नाही, पण आपण जर का हा फोटो सर्क्युलेट केला तर सायलीला कोणी ओळखतंय का हे आपल्याला कळेल असं म्हणत अर्जुन. बरं मला सांगा सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटलांना सापडल्या त्यावेळेस त्यांचं वय किती होतं, म्हणजे त्या किती महिन्यांच्या होत्या किंवा किती वर्षांच्या होत्या सांगता येईल असं म्हणत होता इन्स्पेक्टर. मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण मधुभाऊंनी कुसुमताईंना जे सांगितलंय त्या हिशोबाने सायली जवळजवळ 4-5 वर्षांची असेल असं म्हणत होता अर्जुन. पण ही गोष्ट जवळपास 22-23 वर्ष आधीची आहे असं म्हणत होता अर्जुन. त्या अर्जुन सुभेदारला सवय लागली आहे विजय मिळवायची, एका मागोमाग एक विजय मिळतोय, त्यामुळे तो आणि त्याची बायको जाम खुश आहेत असं म्हणत होता नागराज. सगळं मनासारखं होतंय ना त्यांच्या. आधी केस जिंकले, मग प्रियाला तुरुंगात पाठवलं, तुरुंगातून प्रिया परत आली तर तिला घराबाहेर काढलं, सगळं त्यांच्या मनासारखं होतंय असं म्हणत होता नागराज. वेळ तीच दिवाळी होते साजरी त्यांच्या घरात असं म्हणत होता नागराज. नागराज शेठ असं म्हणत होता महिपत, ती प्रिया काय कमी नाही आहे, आधीपासूनच तो व्हिडिओ आपल्या डोक्यावर नाचवला तिनं आणि आता तर इतका माज आलाय का तिने मला फोन करून काय काय बोलली, माझं रक्त उचळवलं आणि मग मला हॉस्पिटलमध्ये याला भाग पाडवलं तिनं आणि त्या जोरावर जेलातून सुटली असं म्हणत होता महिपत. पण आता प्रिया आणि अर्जुन दोघंही आपल्या एकाच जाळ्यात अडकले तसं म्हणत होता नागराज. अरे हा जो काही प्रकार होता ना आपण केलेला, म्हणजे छोट्या सायलीच्या जागी छोट्या प्रियाचा फोटो लावणं वगैरे, मास्टर स्ट्रोक होता हा असं म्हणत होता नागराज. मास्टर स्ट्रोक. पण बघा प्रेक्षक हे किती लोक मूर्ख आहेत, कारण प्रिया तर लहानपणी सापडलेली आणि सायली तर 4-5 वर्षाची असताना. तर ह्या महिपतला अंगलट येणार आहे बघा प्रेक्षक या गोष्टीचा, नक्कीच येणार आहे. आता जर मधुभाऊ शुद्धीवर आले असते ना तर या सगळ्यात आपल्याला खूपच मदत झाली असती असं म्हणतो चैतन्य. सायली वहिनीचे आई वडील कोण आहेत, कुठे आहेत हे त्यांना नक्की माहीत असेल असं म्हणतो चैतन्य. काय इन्स्पेक्टर सावंत, आमचं जे काही चाललंय ते सगळं अंदाज पंचित चालू आहे असं म्हणत होता चैतन्य. मुळात सायली वहिनी आश्रमात का आल्या, त्यांच्यासोबत असं काय झालं होतं हेच माहीत नाही असं म्हणत होता चैतन्य. बरं या लहान असताना जेव्हा हरवल्या असतील तर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट केली असेलच असं म्हणतो इन्स्पेक्टर. येस असं म्हणत होता अर्जुन. अशी कंप्लेंट आपल्याला सापडेल काय हे बघूया असं म्हणत होतं सावंत. अशी 22-23 वर्ष आधीची कंप्लेंट सापडते असं म्हणत होतं चैतन्य. सापडू शकते का असं म्हणत होतो. का नाही सापडणार, म्हणजे मी तसा प्रयत्न करू शकतो असं म्हणत होतं सावंत. शिवाय या फोटोवरून अजून काही समजतंय का ते पण मी बघतो असं म्हणत होता इन्स्पेक्टर सावंत. अर्जुन सर असं म्हणत होता इन्स्पेक्टर, तो फोटो मला पाठवून ठेवा. मी ठेवतो असं म्हणत होता अर्जुन. पण सावंत हे किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी हे तुमच्या लक्षात आलंच असेल असं म्हणत होता अर्जुन. माझी बायको आतापर्यंत आईबाबांशिवाय वाढली आहे, ती यांच्याशिवाय जगत आली आहे आणि आता मला हे कळलं आहे की तिचे आईबाबा जिवंत आहेत, तर ती आपल्याला शोधायलाच हवं असं म्हणत होता अर्जुन. तर आता सावंत म्हणतो नक्कीच अर्जुन सर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, हां मी आत्ताच लगेच कामाला लागतो. ओके असं म्हणत होतो. ओके असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे सुमन म्हणते, सायली तुझी खात्री आहे तन्वी वहिनींना ढकलण्यासाठी स्वयंपाकघरात आली होती असं म्हणते आता सुमन. तर आता इथे बघा प्रेक्षक सुमन
सायली आणि प्रतिमा बोलत असतात. तर आता इथे सुमन पुढे म्हणते, तुला खात्री आहे ती बहिणींना ढकलायला आली असती की काहीतरी दुसरं कारण होतं आणि तोल जाऊन तव्यावर पडली असं म्हणते सुमन. तर आता सायली म्हणते, अशी शंका काढून तुम्ही स्वतःचीच समजूत काढून घेताय ना काकू असं म्हणते सायली. तुमचा प्रश्नाचं उत्तर खरं तर आम्हाला तिघींनाही माहिती आहे. अर्थात प्रियाला आपण जर विचारलं तर ती कबूल नाहीच करणार असं म्हणते सायली. बरं, निघते मी आता. तर आता प्रतिमा म्हणते, अशीच येत जा हां, बरं वाटेल. यावं तर लागणारच आहे प्रतिमा आत्या असं म्हणते सायली. पण आता निघण्याआधी जरा प्रियाचा निरोप घेते असं म्हणते सायली. बरं सुमन काकू, तुमच्याकडे बामची एखादी रिकामी डब्बी किंवा बाटली आहे का असं म्हणते सायली. बामची रिकामी बाटली असं म्हणते सुमन. हो आहे असं म्हणते सुमन. मी सेफ्टी पिन साठवण्यासाठी अशा रिकाम्या बाटल्या वापरते, मला हवी असं म्हणते सायली. हो देते असं म्हणते सुमन. तर आता प्रतिमा बघून हसते सायलीला. तर आता बाटली आणून देते सुमन. तर आता सायली ती बाटली घेते. एखादा क्रीम किंवा ऑइंटमेंट आहे असं म्हणते सायली. हो आहे ना असं म्हणते सुमन. त्या असं म्हणते सायली. तर आता सुमन ते सुद्धा आणायला जाते. तर आता सायली त्यातलं सगळं काढते पिना वगैरे आणि त्याच्यामध्ये ऑइंटमेंट घालते बघा प्रेक्षक हो. तर आता प्रतिमा आणि सुमन सगळं बघत असतात आणि आता ते बघत असतात की ऑइंटमेंट घालून ठेवलेले असतात त्या डब्यात म्हणे. तर आता प्रतिमा म्हणते, सायली तू काय करतेस काय असं म्हणते आता सुमन. आणि प्रतिमा सुद्धा, काही जखमांवर कायमचा उपाय करावा लागता प्रतिमा आत्या असं म्हणते आता सायली. आलेच मी असं म्हणते आता सायली. तर आता सायली जाते तिथून आत. तर आता इथे मैपत म्हणतो, आता त्या फोटोमुळं तो अर्जुन सुभेदार अलगद त्या आईबाबांपर्यंत पोचल असं म्हणतो होता मैपत. कुठल्या आईबाबांपर्यंत? त्या अर्जुन सुभेदारला वाटल हे सायलीचे आईबाबा आहेत म्हणून, पण ते असतील कुणाचे आईबाप? ह्या प्रियाची असं म्हणतो मैपत. तर आता नागराज हसतो. तर नागराज म्हणतो, मला तर वाटतं तो अर्जुन ना ते आईबाबा सापडले की नाही तर डायरेक्ट ना घरात घेऊन जाईल आणि सायलीचे आईबाबा सापडले असा सायलीचे आईबाबा सापडले असा जयघोष करेन मोठमोठ्याने असं म्हणतो नागराज. पण खरं काय ते कोणालाच माहित नाही आपल्या दोघांशिवाय असं म्हणतो होता नागराज. तर आता इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये बसलेली असते फुंकार मारत आपल्या हाताला. ही सायली माझ्या राशीला का लागली आहे असं म्हणत असते प्रिया. आणि आता सायली त्या खोलीमध्ये आलेली असते बघा प्रेक्षक होतीच्या. तर आता सायली बघते प्रियाला. प्रिया म्हणत असते, ह्या घरात मला येऊ दिलं नाही, आता इथे येऊन मला छळतीये असं म्हणते प्रिया. मुद्दाम माझा हात भाजला तिने असं म्हणते आता प्रिया. नेमकं तो अश्विन सुद्धा घरात नाहीये, किती आग सुटले ना माझ्या हाताला असं म्हणते आता प्रिया. तर आता सायली येते बघा प्रेक्षक हो प्रियाकडे. तर आता बघते प्रिया सायलीला. तू इथे काय करतेस असं म्हणते आता प्रिया. माझ्या खोलीत येण्याची परवानगी तुला कोणी दिली असं म्हणते आता प्रिया बघा प्रेक्षक हो. तर सायली म्हणते, त्यानेच, ज्याने तुला ह्या घरात घेतलं ना त्यानेच असं म्हणते आता सायली. प्रतिमा त्यानेच असं म्हणते आता सायली. आणि हो, स्वतःला जाळून घेते अशी नाटकं नाही हा मी त्यांना करून दाखवली असं म्हणते आता सायली. खोट्या धमक्या नाही दिल्या मी त्यांना असं म्हणते आता सायली. तरी आत घेतलं त्याने मला असं म्हणते आता सायली. तर प्रिया म्हणते, मी तर तेवढा तिचा हात दुखायला लागतो तिला. मी खोट्या धमक्या वगैरे दिलेल्या नाही तसं म्हणते आता प्रिया. ते ते तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तुला नाही माहीत असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे सायली म्हणते, मी तुला आतून बाहेरून चांगले ओळखते असं म्हणते आता सायली. ते पेट्रोल रॉकेल जे काय स्वतःच्या अंगावर ओतून घ्यायचं नाटक केलंस ना ते अगदी आजूबाजूला उभे राहिलीस असेल असं भासवत राहिलीस असेल की मी कसं अंगावर ओतत राहिली आहे, त्यातलं एकही थेंब स्वतःच्या अंगावर पडू दिलं नसशील तू असं म्हणते आता सायली. आणि या घरातली भोळी माणसं फसली तुझ्या नाटकाला असं म्हणते आता सायली. कदाचित त्याचीच शिक्षा म्हणून तुझी ही हालत झाली आणि आता तुझा हात भाजलाय असं म्हणते सायली. तुझं नशीब फिरलेलं दिसतंय प्रिया असं म्हणते आता सायली. तुझा न्याय तिथल्या तिथे व्हायला लागलाय असं म्हणते आता सायली. तू असं म्हणते आता प्रिया. तू काय स्वतःला खूप मोठी ज्ञानाधीश वगैरे समजतेस का? सतत पुढे पुढे करायचं असतं तुला असं म्हणते आता प्रिया बघा परीक्षक. पण आत्ताच सांगते असं म्हणते प्रिया, आमच्या घरापासून दूर राहायचं असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अर्जुन म्हणतो, आता मला खात्री पटली की आपण सायलीच्या खऱ्या आईबाबांपर्यंत नक्की पोचू असं म्हणतो अर्जुन. आणि हो, सायली हेच म्हणत असते की तिला तिच्या आईबाबांना भेटायचं नाही आहे, नाही जाणून घ्यायचं आहे. पण मला एक गोष्ट माहिती आहे की ज्या दिवशी त्यांना ती भेटेल तो दिवस सायलीसाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल असं म्हणत होता अर्जुन. मग आतापासूनच सेलिब्रेट करायला लाग ना आणि अजिबात लेट करू नकोस, सायली वहिनी सोबत सेलिब्रेट कर असं म्हणत होतं चैतन्य. तर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, आणि मी तिच्यासाठी सरप्राईज पण घेतलाय असं म्हणत होता अर्जुन. कुठलं सरप्राईज असं म्हणतो चैतन्य. येस असं म्हणतो अर्जुन. बोला साठे असं म्हणत होता अर्जुन. आपल्या केससाठी मी डेट मागितली असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य उघडून बघतो ते काय असतं म्हणून. तर आता इथे चैतन्य बघतो. तर आता इथे चैतन्य खातो आणि आता इथे अर्जुन बोलत असतो फोनवर, बाय बाय असं म्हणतो होता तो. ए तू काय खातोस असं म्हणतो होता अर्जुन.
चिंच आणि बोरं आहेत त्यात, खायलाच आणलेत ना असं म्हणतो चैतन्य. सॉरी, कुठल्या केसचा पुरावा होता का असं म्हणत होता चैतन्य. पुरावे नाही आहेत असं म्हणतो अर्जुन. खाण्यासाठीच आहेत असं म्हणत होता अर्जुन. माझ्या बायकोसाठी असं म्हणत होता तो. तिने तिच्या स्क्रॅपबुकमध्ये लिहिलंय तिला तिच्या शाळेच्या बाहेरची चिंच आणि गुळं खायला खूप आवडतं. म्हणून तिच्यासाठी सरप्राईज आणलं होतं मी असं म्हणत होता अर्जुन. आहे असं म्हणत होता चैतन्य. एवढंसं चिंच खाल्लंय मी. अख्खाचा अख्खा फुडा तसाच आहे असं म्हणतो चैतन्य. इथून पुढे कुणी खात असेल ना तर असं अभ्यास करून ओरडत जाऊ नकोस. बी घशात अडकली असती माझ्या असं म्हणतो चैतन्य. अडकू दे असं म्हणत होता अर्जुन. अडकायलाच पाहिजे असं म्हणत होता तो. लक्षात ठेव दुसऱ्यांची गिफ्ट खायचं नाही ओके असं म्हणत होता अर्जुन. बाय असं म्हणत होता तो. सॉरी असं म्हणतो चैतन्य. इट्स ओके रे असं म्हणत होता अर्जुन. बाय बाय असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते मी पण आत्ताच सांगून ठेवते नाही राहणार. तुझे 100 अपराध भरलेत प्रिया असं म्हणते सायली. तू आता प्रतिमा आत्यांच्या वाटेला जरी जायचा विचार केलास ना तर तुझ्याकडे पश्चाताप करायला ही वेळ नसणार आहे लक्षात ठेव असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते झालं निघायचं असं म्हणते ती आता सायलीला. तर आता ती चुटकी मारते. ताबडतोब निघायचं असं म्हणते आता प्रिया सायलीला आणि तिला घाबरवायचा प्रयत्न करते. निघते ग असं म्हणते तर सायली. नाही कसं आहे तू लहान असलं तरी मला माझं हक्काचं सासर आहेच आहे असं म्हणते आता सायली. पण जाण्याआधी तुझ्या भाजलेल्या हातावरती औषध तर लावायला हवं ना असं म्हणते आता सायली. बाम असं म्हणते आता प्रिया. भाजलेल्या हातावर बाम लावणार आहेस तू असं म्हणते प्रिया. तर आता सायली लावते ते क्रीम आता तिच्या हाताला. तर आता प्रिया कंगावा करते खूप. बाम लावते माझ्या हातावर म्हणून. काय लावलंस तू हे सुमन काकी आई असं म्हणून रडायला लागते आता प्रिया. तर आता फुकायला वगैरे लागते ती पण काहीच होत नाही तिच्या हाताला. तर आता वास घ्यायला लागते प्रिया त्या मलमाचा. तर आता प्रिया बघते सायलीच्या तोंडाकडे. आग कशी काय होत नाही यायची असं म्हणते आता प्रिया. कारण मी तुझ्या इतक्या खालच्या पातळीला नाही जाऊ शकत. तुझ्या हाताला मी बाम नाही क्रीम लावले असं म्हणते आता सायली. तर आता ती सुटकी मारते. एक गोष्ट लक्षात ठेव असं म्हणते सायली. जेव्हा जेव्हा प्रतिमा त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट करशील ना त्या त्या वेळेला हा भाजलेला हात आठवायचा असं म्हणते तर सायली. आणि हाताची घडी घालून गप्प बसून राहायचं असं म्हणते आता सायली. तर आता ती तिच्या हातात देते तो डब्बा. आता बघा प्रेक्षक हो निघू असं म्हणते आता सायली. बाय. तर आजचा भाग येते समजा तर बघा रेखामध्ये काय येते. बायको हे घे म्हणून आता तो चिंच आणि बोरं देतो सायलीला. अय्या चिंच बोरं तोंडाला पाणी सुटले माझ्या असं म्हणते आता सायली. आणि आता ती खाते चिंच. आणि आता इथे बाहेर कल्पना आणि अस्मिता हे सगळं ऐकत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी आता तुला असलं सरप्राईज देणार आहे की आजपर्यंत तुला कधीच मिळालं नसेल असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे इन्स्पेक्टरला दाखवलंय. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात पाटील आणि तेवढ्यातच चैतन्य आणि अर्जुन तिथे असतात. तर आता प्रियाची मिसिंग रिपोर्ट बरोबर सापडते बघा प्रेक्षक हो अर्जुनला. आणि आता तो हातात घेतो आपल्या. तर बघा प्रेक्षक हो दाखवलेत की आता प्रियाचा जो फोटो मिळाला असतो ना त्याप्रमाणेच ते आता रिपोर्टमध्ये असतं आणि त्याच्यात नाव बबली असतं आणि खूप गावठी मुलगी दाखवलंय बघा प्रेक्षक हो. खरंच प्रियाचे बाबा खूप गरीब असतील खरंच असं वाटतंय ह्या फोटोवरनं आणि कंप्लेंटवरनं. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.